रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिंमत येते कुठून, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। आपले मंत्री सांगतायत अजून 4 महिने घ्या, मराठी शिका, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता, महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये किंवा अमुकच लोकांनी इथे राहावं अशी संकुचित वृत्ती महाराष्ट्रानं कधीच बाळगली नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते। परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही। पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही। भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे।